Hello everyone, welcome back to our YouTube channel. काल एक आपण रील टाकली होती, हाऊ टू रिमेंबर 1 to 20 एलिमेंट इन अ सिक्वेन्स. ते बऱ्यापैकी व्हायरल झालं, रिस्पॉन्स चांगला मिळाला, म्हणून आज एक नवीन ट्रिक, न्यू ट्रिक. आता ह्या ट्रिकमध्ये आपल्याला काय बघायचे माहिती आहे? अल्कली मेटल्स असतात कुठे? अल्कली मेटल्स आर प्रेझेंट द ग्रुप फर्स्ट. आता ग्रुप फर्स्ट काय? ग्रुप फर्स्ट म्हणजे दिस इज अ पिरियॉडिक टेबल. हा पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट ग्रुप आहे. दिस इज अ फर्स्ट ग्रुप. दिस इज कॉल्ड अल्कली मेटल्स. ग्रुप फर्स्ट मध्ये ना अल्कली मेटल्स असतात. मग ते अल्कली मेटल्स आपल्याला का लक्षात ठेवायचे, का उपयोगी आहे? तर हे 10th स्टँडर्ड साठीच नव्हे तर पोस्ट ग्रॅज्युएशन, 12th ग्रॅज्युएशन सगळीकडे हे पिरियॉडिक टेबल लर्न करतात. मग त्यामध्येच आपण एक छोटीशी टेक्निक यूज केलेली, मस्त एकदम भन्नाट टेक्निक आहे, तुम्हाला लक्षात राहील. त्यापैकी हा फर्स्ट ग्रुप मधल्या एलिमेंट्सचं आपल्याला या ट्रिकने नाव लक्षात ठेवायचे. म्हणजे कसं सिक्वेन्सनं नाव लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इथे ट्रिक वापरले. हे म्हणजे जसं आपण एखादी वेळ आश्चर्यचकित होतो ना, वंडर, हे लीना के रिबन कैसे फटे, हे एवढंच क्वेश्चन आहे. मग ते काय आहे? फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन, लिथियम, हे लीना के रिबन कैसे फटे. हे बघा, मी त्याच नावाने लिहिलं, हे लीना के रिबन कैसे फटे. आहे ना इझी टेक्निक, खूप इझी टेक्निक आहे, तुम्ही पण अप्लाय करा. हे फक्त एवढंच सांगायचं आपल्याला, एवढं सेंटेन्स लक्षात ठेवायचे. एवढा सेंटेन्स लक्षात ठेवला की मग तुम्ही हे सगळे लक्षात ठेवा. मग त्याचा ॲटॉमिक नंबर कसे लक्षात ठेवणार? फर्स्टचा तर ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहीत असतो, हे आहे पहिल्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, सगळ्यांना माहीत असतो. लिथियम 1, इकडे हेलियम 2, लिथियम 3 मध्ये फक्त 8 ॲड करा, 11 होतात. 11 मध्ये 8 ॲड करा, 19 होतात. मग आता पुढे 18 एलिमेंट्स असतात. ह्या रो मध्ये 18 एलिमेंट्स असतात पूर्ण पिरियड मध्ये. मग त्यात 18 ॲड करा, मग पुढचा तो येईल 18 ने 37, असा 37 आहे. हे पुढे परत ह्याच्यात 18 ॲड करा, सीसीएमचा ॲटॉमिक नंबर येईल. अशा पद्धतीने एलिमेंट्स विथ देअर ॲटॉमिक नंबर आणि नेम लक्षात ठेवू शकता. कशी वाटली टेक्निक? एकदम इझी टेक्निक आहे. आपला पिरियडिक टेबल फर्स्ट ग्रुप मध्ये अल्कली मेटल्स असतात, त्याला लक्षात कसं ठेवायचे, इझी टेक्निक मध्ये आपल्याला हे लीना के रिबन कैसे फटे. फक्त छोटासा, अरे हा रिबन काय, ते सांगायचं राहिले तर मी सांगतो. हे रिबन म्हणजे काही नाहीये, कापड असायचं वेलीला बांधलं